बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे. श्रोते हो, दर्शक हो, आपण जाणताच की सध्या सगळीकडे अराजकतेचे वातावरण माजलेले आहे. त्यामुळे जनमानस संभ्रमात आहे की पुढे काय होणार आहे, भारताचं भवितव्य काय असणार आहे. म्हणूनच आज आपण बापूजींच्याकडनं वास्तव जाणून घेणार आहोत की भारताचं नक्की काय होणार आहे. आता बापूजी सर्वांना परमशांती म्हणत व्हिडिओची सुरुवात करत आहेत. ते पुढे म्हणतात की जेव्हा सागरात भूकंप होईल तर खूप मोठमोठ्या लाटा उसळतील. 1 किलोमीटरपर्यंत उंचीच्या एवढ्या मोठमोठ्या लाटा सागरातून उसळतील. कारण की खूप महाभयंकर भूकंप सागराच्या आतमध्ये होणार आहे. यानंतर जेव्हा सागर फुटेल तेव्हा या सागरातून जे काही निघेल तर ते सागर किनारी वसलेल्या शहरांमध्ये होईल आणि ते अतिशय धोकादायक असेल. ही भयंकर घटना जवळपास 2026 पासून सुरू होईल. ती इतकी भयावह असेल की सागर किनारी वसलेली शहरं जवळपास जास्तीत जास्त या सुनामी लाटांमध्येच रातोरात नष्ट होतील आणि त्याचा पत्तासुद्धा कुणाला लागणार नाही. पाण्याखाली ही सर्व शहरं जातील आणि सागरामध्ये मिसळतील. भारतामध्ये या सर्व घटना दक्षिण भारतामध्ये तसेच मुंबईमध्ये सुद्धा असे घडेल. मुंबई आणि सुरतमध्ये सुद्धा आणि सुरतपासून संपूर्ण दक्षिण भारत, पूर्णच्या पूर्ण सुरतचा आणि दक्षिणेकडील भाग, पश्चिम बंगाल, बांगलादेश हे सुद्धा पूर्णच्या पूर्ण नष्ट होतील. हे आपण 2026 आणि 2027 या 2 वर्षांमध्ये बघणारच आहोत की या काळामध्ये किती भयंकर सुनामी येईल. तसेच दुसरीकडे 2027मध्ये तिसरे जागतिक महायुद्धसुद्धा सुरू होईल. एकीकडे असे भयंकर नैसर्गिक प्रकोप, आपत्ती येतील आणि संपूर्ण दक्षिण भारत पाण्याखाली डुबले जाईल. तसेच जे पूर्ण उत्तर भारत आहे, ज्यामधील हिमालय रांग आहे, त्या हिमालय रांगेमध्ये आपला भारत 1000 किलोमीटर आणि तिथून पूर्ण चीन, पाकिस्तान, हिमालय रांग 3000 किलोमीटर लांब आहे. अफगाणिस्तानपर्यंत, युरोपपर्यंत आणि तिथून कंबोडियापर्यंत हा सर्व हिमालय एवढा काही डगमगेल, इतका डगमगेल किंवा आतमध्ये इतके भूकंप होतील की त्यात आपला राजस्थानसुद्धा नष्ट होईल. तसेच अर्धे पाकिस्तान आणि अर्धा मध्य प्रदेशसुद्धा या प्रकोपामध्ये बाधित होईल. भारतामधील केवळ मध्यवर्ती थोडासा भाग वाचेल. बाकी इतर दुनियेत कुणीही वाचणार नाही. तिसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले तर सर्व परमाणु बॉम्ब फुटतील आणि सर्वत्र सर्व काही संपुष्टात येईल. सूक्ष्म वतनामध्ये विनाशकारी गटांची खूप मोठी हालचाल चालू आहे. म्हणून वेळ खूप जवळ येत आहे. परिवर्तन सकारात्मकतेने आपण करू शकत नाही, कारण की आपल्याकडे कुणीही नाही. तर पुढे आपण काय करणार? अंतसमयी जेव्हा लोक बघतील तेव्हा तर ते तिसऱ्या जागतिक महायुद्धात सर्व मरून जातील. म्हणून नंतर जिथे लाईट हाऊस असेल, जिथे बापूजींचे फोटो लावलेले असतील आणि जिथे लाईट हाऊसचे संकल्प केलेले असतील, तिथे ते भूत बनून येतील. सर्व बेहदच्या आत्म्यांचे घर लाईट हाऊस बनेल. हे सर्व मृत आत्मे या लाईट हाऊसमध्ये जाऊन मुक्त होतील. सूक्ष्म वतनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या 5 ते 6 ठिकाणी 200 कलेच्या पावरचे गोळे बनवून ठेवलेले आहेत. सूक्ष्म वतनामधील आत्मे तिथे जाऊन सुद्धा मुक्त होतील. नंतर कालाग्नी, एकदम पूर्ण 100 कलेची कालाग्नी ताबडतोब समस्त मल्टिवर्सला जाळून भस्म करून टाकेल. आता परमशांती म्हणत बापूजी सर्व मुलांना आशीर्वाद देत आहेत. श्रोते हो, ही सर्व माहिती तुम्हाला भयावह वाटत असेल, पण हे वास्तव आहे. हे आपण आता जाणतोच, कारण आजूबाजूची परिस्थिती या सगळ्याला पूरकच आहे. त्यामुळे श्रोते हो, परमशांतीचे संकल्प आणि या ज्ञानयज्ञाचा आपण अवलंब करावा, जेणेकरून या सगळ्यातनं आपण तरून जाल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास, तसेच यासारखे अन्य काही व्हिडिओज आपल्याला पाहायचे असतील तर बापूजींच्या हिंदी आणि मराठी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यावरील सर्व व्हिडिओज जवळपास भराभर पाहून घ्या, त्यातले ज्ञान अर्जित करून घ्या. आता खूप कमीत कमी वेळ उरल्यामुळे श्रोते हो, आपण भराभर हे सगळं करूया, जेणेकरून आपण या दुनियेच्या अंतसमयी तरून जाऊ. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो
बोलो परम शांति। Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सो